100, 200, 300 मीटरवरती किंवा 400 मीटरवरती जरी कोणी फवारणी करत असेल, आणि आता सध्या पावसाचं सीझन असल्यामुळे भरपूर जण फवारणी पण करताय. ही आळी बघू शकता तुम्ही वरती मुंडकं करते, म्हणजे ह्या जवळपास दुपारून किंवा रात्रीपर्यंत पूर्णपणे तिसऱ्या मोडवरती बसणारे, काही विषय नाही. आता ह्यामध्ये आपण ना एक फॉर्म्युलिन नावाचं औषध मारलेलं आहे. म्हणजे तुम्हाला एक थोडक्यात सांगतो, आता हे फॉर्म्युलिन मारल्यानंतर आपण शेडमध्ये उभा पण राहू शकत नाही, माहिती आहे का. एकदम मस्त आहे आणि काही मस्तपैकी पाला खाताय. बरोबर. जय श्री महाकाल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? चांगले असाल. मी आपला होस्ट हरिओम आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योग बद्दल. मुद्दा एक जवळपास 1 महिना झाला असेल मी आपल्या युट्यूब चॅनलवरती झळकलो नाही लॉंग व्हिडिओमध्ये. त्याचं कारणही तेवढंच महत्त्वाचं होतं, त्याचं कारणही तेवढंच इम्पॉर्टंट होतं की जसं की समजा मी एक नवीन व्यवसायाला सुरुवात करतोय, त्याचंच डॉक्युमेंट वगैरे सगळं पूर्णपणे तयारी करून ठेवली. त्याच्यामुळे मी व्हिडिओ जेवढे माहितीचे तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड नाही करू शकलो. आता भरपूर जण मला कॉलवर किंवा मेसेजवर असं पण म्हणतात की आम्ही तुमच्या व्हिडिओची वाट बघतो, पण माझी पण एक सिच्युएशन समजा, माझ्या पण जागेवरती राहून एक विचार करू शकता तुम्ही, की म्हणजे विचार करू शकता म्हणजे विचार करा की नेमकं कसं काय. पूर्णपणे कामं भरपूर असतात. तर माझा जसा प्रयत्न होतोय तसं मी तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करतोय, आणि ह्यानंतरही 100% माझे 100% पूर्णपणे देऊनच मी तुमच्यापर्यंत येईल. म्हणजे ह्या आधी पण मी 100% देत होतो, असं काही विषय नाहीये. तर वातावरण एकदम असं ब्युटिफुल, एकदम वॉटर व्ह्यू सारखं झालेलं आहे शेतामध्ये, आणि एकदम असं करमणूक सारखं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर म्हणजे व्हिडिओ ते शेवटला राहील, पण व्हिडिओला एक लाईक करा. असं म्हणत नाहीये की तुम्ही व्हिडिओला कमेंट करा. व्हिडिओ जर तुम्हाला वाटला इन्फॉर्मेशन खरंच आपल्याला खरंच काहीतरी भेटलं या व्हिडिओमधनं, तेव्हाच एक कमेंट करा. एक हर्ट जरी पाठवलं तरी हरकत नाही, नाहीतर काळं जरी पाठवलं तर हरकत नाही. मी असं नाही म्हणत आहे, पण एक हर्ट पाठवलं आणि तुमचं माझ्यावरती प्रेम असं मी समजू शकतो, हरकत नाही. पण तसं तुमचं माझ्यावरती प्रेम आहे, त्यात काही विषय नाहीये. तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी माझी विनंती एक अशी आहे की व्हिडिओला तुम्ही एक लाईक करा, आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण की मी ह्यानंतर व्हिडिओ तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि सध्या आपली जी की 100 अंडीपूंची बॅच आलेली आहे, तर त्याचं मी तुम्हाला सिच्युएशन सांगतो. आता थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर मी ह्या तुतीच्या प्लॉटमध्ये उभा आहे, हा जवळपास याचं पण तुम्हाला सांगतो पूर्णपणे. आणि तुम्हाला असं जर काही वाटतंय की बाबा आपल्याला हा डाऊट आहे, तर तुम्ही मला कमेंट करा, म्हणजे मी त्या कमेंटवरती तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ बनवून देऊ शकतो. एक्झाम्पल, तुम्ही समजा 50 जण आहे, 50 जण एक जण म्हटलं तर एवढे डाऊट येत नाही त्याला. पण 50 जण बघता म्हटल्यानंतर त्याला हा व्हिडिओ 50 जण वेगवेगळ्या माइंडसेटनं बघतात की बाबा हा असं होतं तर कोण होतं, म्हणजे 50 जणांचा वेगळा माइंडसेट राहील. तर ते 50 जणांचेच कमेंट किंवा 50 जणांचेच डाऊट 1000, 2000, 50,000 जणांचे डाऊट क्लिअर होऊ शकतात. म्हणजे तुम्हाला समजायचंय, मी समजून घ्या मी काय म्हणायचा प्रयत्न करतोय म्हणून. तर हा व्हिडिओला सुरुवात करा. आता एक तुम्हाला थोडक्यात सांगतो. आपल्या साईटला एक जण फवारणी करते, आणि सध्या पावसाळ्याचं सीझन असल्यामुळे भरपूर जण फवारणी पण करताय. तर फवारणी केलेली याचं मी तुम्हाला सोल्युशन सांगतो. आपण आपल्या शेडच्या आजूबाजूला आपण काय केलं जेणेकरून त्या फवारणीचा, त्या सेंटचा, त्या मॉलिक्युलचा आपल्या आळ्यांना काही इफेक्ट नाही होणार आणि त्या आळ्या मरू नये म्हणून. आता याचं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. सगळ्यात आधी तर ना तुम्ही वातावरण बघा, कसं एकदम एक नंबर असं एकदम करमणूक सारखं. म्हणजे अशा वातावरणात कोणाला आणि काय करमणार नाही बरं. काय कसलं वातावरण, एकदम निवांत, कोणाचं काही घेणं नाही, कोणाचं काही घेणं नाही, कोणाच्या हाताखाली काम नाही, एकटा जीव सदाशिव, कोणाच्या मदत नाही, ढेकळात आहे मी, याच्यात आहे त्याच्यात आहे, एकदम सूट होतं, माहिती आहे का. आता तुम्हाला थोडक्यात सांगतो. आता हे आपलं शेड आहे, बरोबर. आता शेडच मधलं तुम्हाला एक महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला बोललो ना की बाबा आपल्या साईडला फवारणी वगैरे केली, तर तुम्ही बघू शकता आपण पूर्णपणे हे पडदे जे आहे ना हे खाली टाकलेले. ठीक आहे. आता इकडचे पण दाखवतो तुम्हाला, म्हणजे एक तुम्हाला समजेल की बाबा ॲक्च्युअल नेमका विषय कसा आहे आणि काय म्हणून. आता तुम्ही इकडचे पण पडदे वगैरे बघू शकता, पूर्णपणे खाली आहे. आता ती जी नेट आहे ना, आपलं सॉरी थप्पड लावलं आहे ना, हे थप्पड पण सांगतो तुम्हाला काऊन लावलं. आता शेडमध्ये सांगतो तुम्हाला की आपण जे आहे ना, शेड उघडलं, नेट वगैरे, आता हे तुम्हाला तर पूर्णपणे माहिती आहे. आता ह्यामध्ये आपण ना एक फॉर्म्युलिन नावाचं औषध मारलेलं आहे. म्हणजे तुम्हाला एक थोडक्यात सांगतो. आता हे फॉर्म्युलिन मारल्यानंतर आपण शेडमध्ये उभा पण राहू शकत नाही, माहिती आहे का. पण हे मारून त्याला वेळ झालेला आहे, त्यामुळे मी इथं येऊन तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतोय. आता हे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपल्या आळ्या आहेत, आणि याच्यावरती पूर्णपणे आपण ह्या एक रॅकमध्ये पूर्णपणे त्यांच्यावरती पाला टाकून दिलेला आहे. आता ह्या आज रात्री किंवा उद्या सकाळीपर्यंत ह्या मोडवरती पूर्णपणे बसून जाईल. जो की मोड राहील दुसऱ्या मोडवरती आळ्या येत असतात. आणि शेडमध्ये तुम्ही टेम्परेचर पण बघू शकता, 26 डिग्री सेल्सिअस आहे, 99% आर्द्रता आहे. म्हणजे आपण त्याला की एक हे म्हणू शकतो. आता तुम्ही बघू शकता आळ्या वगैरे एकदम मस्त आहे, आणि काही मस्तपैकी पाला खात आहे.
बरोबर, ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही ना. आता तुम्हाला थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर हे जे आहे ना, हे फॉर्म्युलिन असतं. हे बघू शकता तुम्ही, हे फॉर्म्युलिन आहे. आता हे फॉर्म्युलिन हे सेपरेट आळ्यांसाठी असतं. तुम्ही बघू शकता रेशमी बंधू म्हणून, म्हणजे हे एकदम नाव वगैरे त्याचा काही मेळ लागत नाही बरं. आता मी शेडमध्ये थांबू शकत नाही कारण की याचा सेंट एवढा मोठा असतो की ते मला जमत नाहीये. पण मी तुम्हाला सांगतो, तुम्ही बघू शकता आपल्या ज्या आळ्या आहे आपण त्यांच्यावरती सकाळची फिडिंग टाकलेली आहे, प्रॉपर पूर्णपणे पाला खात आहे. आता जर तुम्ही बघितलं ना तर ही आळी बघू शकता तुम्ही वरती मुंडकं करते, म्हणजे ह्या जवळपास दुपारून किंवा रात्रीपर्यंत पूर्णपणे तिसऱ्या मोडवरती बसणार आहे, काही विषय नाही. तिसरा मोड उठल्यानंतर आपण त्याला पूर्णपणे उचलणार आणि खाली पूर्णपणे शिफ्ट करणार, अशा प्रकारे आपण शिफ्ट करतो. आता हे तुम्हाला मी फॉर्म्युलिनचं आहे ना, हे थोडक्यात मी तुम्हाला बाहेर गेल्यावर सांगतो, कारण की हे फॉर्म्युलिन मारल्यानंतर ना आपण शेडमध्ये बिलकुल आणि कसंच थांबू शकत नाही. आता हे जे फॉर्म्युलिन आहे ना, हे बघू शकता तुम्ही, आणि हे सेपरेट म्हणजे असं याच्यात डिटेल वगैरे असं काही विषय नाही आहे. पण हे जे आपण यूज केव्हा करतो हे तुम्हाला सांगतो मी. जेव्हा आपल्या आजूबाजूला कोणी समजा 100, 200, 300 मीटरवरती किंवा 400 मीटरवरती जरी कोणी फवारणी करत असेल, आणि आता सध्या पावसाचं सीझन असल्यामुळे भरपूर जण फवारणी पण करताय, तर फवारणी करताय म्हटल्यानंतर विषय काय होतो माहिती आहे का, आता वारं पण भरपूर चालू आहे, त्यामुळे मी माईक यूज करतोय आणि थोडाफार आवाजामध्ये पण तुम्हाला थोडा प्रॉब्लेम होत असेल, तुम्ही तो पण थोडा ऍडजस्ट करा, कारण की वारं एवढं बाहेर म्हणजे वारं एवढं येते का त्या वाऱ्यामध्ये माझा तुम्हाला आवाज येणार नाही. आणि ह्या वाऱ्यामध्ये जर समजा बाजूला जर कोणी फवारणी केली आणि इकडं आपलं शेड आहे, म्हणजे इथं फवारणी केली इथं आपलं शेड आहे, मग आता 300 मीटरचं अंतर आहे. आता इकडं फवारणी केल्यानंतर वारं इकडे म्हटल्यानंतर तो जो सेंट आहे तो आपल्या शेडपर्यंत येऊ शकतो बरं. 300 मीटरवरती हे तुम्हाला वाटत असेल भरपूर आहे, किंवा 200 मीटरवरती तुम्ही पकडा, 100 मीटरवरती पकडा, सांगायचं मुद्दा तुम्ही एक लक्षात घ्या, 100, 200, 300 किती तुम्ही पकडू शकता. असं नाही की तुम्ही 300च पकडा आणि तुम्ही 400च पकडा म्हणून. आता याला भरपूर जण असं वाटून डोक्यामध्ये की 400 मीटरवरती कसं येईल म्हणून. ठीक आहे, 100 पकडा. म्हणजे समजून घ्या, डिटेल सांगणं माझं काम आहे. तुम्ही असं नका समजू की हे काही पण सांगतो म्हणून. आतापर्यंत मी पूर्णपणे तुम्हाला रिअल गोष्टी सांगितलेल्या. आता एक मुद्दा सांगतो की माझ्या शेतामध्ये एक परवा एक जण आला होता, तो बोलला होता की एका एकरमध्ये 150ची एका जणाने बॅच घेतली. ते मुश्किल आहे, ते पॉसिबल नाहीये. मी तुम्हाला आतापर्यंत सांगतोय सगळ्या गोष्टी, मी तुम्हाला रिअल प्रॅक्टिकली दाखवत आलेलो आहे की हे असं मी करतोय, आणि त्यामध्ये ही व्हिडिओची क्लिप अशी आहे. एका एकरमध्ये 150ची बॅच निघत नाही, निघली तर त्याला तो पाला तसा पाहिजे, जवळपास 3 ते 4 वर्ष आधीचा तो पाला पाहिजे, तरी पण पॉसिबल नाहीये. पण ठीक आहे, आपण मुद्दा न वळता मी तुम्हाला सांगतो, 200 मीटर अंतरावरती जर इथं फवारणी कोणी करत असेल तर हा जो सेंट आहे हे आपल्या शेडपर्यंत येतो लक्षात घ्या, कारण की सध्याचं वातावरण तसं झालेलं आहे. आणि ह्यो जर सेंट आपल्या शेडपर्यंत आला, आपल्या शेडचे जर पडदे जर वरती राहिले, तर तो सेंट थोडसा पण आळ्यावरती आला तर आळ्याला पॉयझनिंग होऊ शकते आणि आळ्या पूर्णपणे मरू शकते. त्यामुळे आपण हे फॉर्म्युलिन नावाचं औषध यूज करतो. हे फॉर्म्युलिन लिक्विड सारखं असतं, एकदम पाण्यासारखं सेम. त्यामध्ये आणखी एक पाकिट असतं, त्यामध्ये आपण ते जे काढतो पूर्णपणे त्याला कट करतो आणि शेडच्या चारही साईडनं आतमध्ये त्याला असं टाकत चालतो, फक्त असं पूर्णपणे टाकत चालत असतो. याचा सेंट एवढा मोठा असतो की आपण जवळपास 2-3 घंट्यानंतर आपण शेडमध्ये जाऊ शकत नाही, कारण की हा सेंट एवढा मोठा असतो की तो आपल्याला माणसाला पूर्णपणे सहन होत नाही, पण तो आळ्यांना सहन होतो. आता याचा मुद्दा असा आहे की तो हे सेपरेट रेशीमसाठी बनलेलं आहे म्हणून. हे जर आपण समजा शेडमध्ये टाकलं ना तर बाहेरून जो सेंट येतो ना तो सेंट आपल्या शेडपर्यंत येत नाही, आणि जरी समजा शेडपर्यंत आला तर हे जो आतमधला जो सेंट राहतो हे बाहेरच्या सेंटला पूर्णपणे डिस्ट्रॉय करतो, म्हणजे पूर्णपणे संपून टाकतो. त्यामुळे आपल्या आळ्यांना काही प्रॉब्लेम होत नाही. आणि जो की मुद्दा मेन, बाहेरून जर आपल्या साईडला वगैरे कोणी फवारणी करते तर आपण त्याला सांगितलं पाहिजे की बाबा आमची बॅच आहे आणि तुम्ही आम्हाला सांगा की तुम्ही फवारणी करताना आम्हाला सांगा, जेणेकरून आपण हे फॉर्म्युलिन वगैरे त्यामध्ये मारू शकतो, शेडचे सगळे पडदे खाली टाकू शकतो. समजा आपल्याला आपण जर समजा पाला वगैरे टाकला, आपण घरी जेवण करायला गेलो आणि जर त्यांनी फवारणी केली तर त्याला काही अर्थ नाही, ते नाही जमू शकत. पण तेवढं आपलं सांगणं काम आहे की बाबा आमची बॅच आहे आणि तुम्ही आम्हाला सांगा की फवारणी करता, त्यामुळे आपण हे फॉर्म्युलिनचं यूज करून आपली बॅच पूर्णपणे सेव्ह करू शकतो. आता त्यानंतर आपल्या प्लॉटच्या शेजारीच जर कोणी फवारणी केली तर हे तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवतो मी कसं आहे म्हणून, कसं राहतं आणि कसं आपण त्याला जुगाड करतो म्हणून. आता हे बघू शकता, इथं दुसऱ्यांनी कपाशी लावलेली सरकी, बरोबर. त्यानंतर इकडं आपला तुतीचा प्लॉट आहे आणि इथं आपलं शेड आहे, ठीक आहे. आता ह्यामध्ये अंतर तुम्ही असा अंदाज बघू शकता, म्हणजे एक समजा 150 किंवा 200 मीटर तुम्ही पकडून घेऊ शकता, ठीक आहे. आता इथं जर कोणी फवारणी केली ना, ठीक आहे, इथं जर कोणी फवारणी केली तर ही फवारणीचे मॉलिक्यूल का व्हायना किंवा सेंट का व्हायना हे पूर्णपणे आपलं ह्या तुतीच्या झाडावरती येणार. आणि ह्या तुतीच्या झाडावरती आल्यानंतर ह्यो पाला आपण आळ्यांना टाकू शकत नाही, कारण की त्याच्यावरती जे मॉलिक्यूल असतात, जे पूर्णपणे सेंट असतो,
ह्योच जर पाला आपण आळ्यांना टाकला तर तो प्रॉब्लेम आळ्यांना होऊ शकतो. कारण की याचा मुद्दा असा पण होतो की जर समजा तो पालाचा सेंट वगैरे जर टाकला तर त्यांना पॉइझनिंग होऊ शकते पाल्यामधनं पण. तर आपण समजा त्यांनी फवारणी वगैरे केल्यानंतर आपण तो समजा एक 3 किंवा 4 दिवसांना तो पाला टाकणार. कारण की त्याचे पूर्णपणे जे मॉलिक्यूल आहे, पूर्णपणे जे सेंट आहे, हे पूर्णपणे मरून जातात 2-3 दिवसामध्ये, पूर्णपणे डिस्ट्रॉय होऊन जातात. कारण की एकदम कमी प्रमाणात आल्यानंतर ते 3 ते 4 दिवसामध्ये पूर्णपणे संपून जातात. 3 ते 4 दिवसामध्ये आपण त्यांना पाला टाकू शकतो. मेन मुद्दा जरी म्हटलं तर आपण हे जो पाला आहे हे 3 किंवा 4 ताटा आपण पूर्णपणे त्याला सोडून देणार, जेणेकरून त्याला काही प्रॉब्लेम होऊ शकत नाही. ठीक आहे. आता इथं आणि एक मुद्दा आणखी एक म्हटलं ना, तुम्ही जर माझं बघितलं ना, आता इथं पण आपला तुतीचा प्लॉट आहे, पाठीमागं हे पहा तुम्हाला दाखवतो, इथं तुतीचा प्लॉट आहे. ठीक आहे. इथं शेड आहे, पाठीमागं तुतीचंच आहे, पलीकडनं पण पूर्णपणे तुतीचंच आहे, इकडं पण तुतीचंच आहे. सगळं म्हणजे एक समजा तुम्ही शेड मधात आहे आपलं आणि चारही साईडना पूर्णपणे आपला तुतीचा राऊंड नाही, तुतीचे सगळी. याचा फायदा असा होतो की पाला टाकताना पण याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. मी तुम्हाला कधी नंतर वगैरे सांगाल, काही विषय नाही. पण मेन मुद्दा तुम्हाला हा समजला की आपण कसं पूर्णपणे मॅनेज करतो, त्यामुळे आळ्यांना जास्त काही प्रॉब्लेम होत नाही. आता मी तुम्हाला सांगू शकतो की जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता मी कंटिन्यू तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आहे, कारण की मुद्दा पण तसाच आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तुमच्याच कमेंट मला सांगा की तुम्हाला काय डाऊट आहे, मी त्याच्याच व्हिडिओ सेपरेट तुमच्यासाठी बनवतो आणि पोस्ट करतो, जेणेकरून सगळ्यांना त्याची माहिती येईल म्हणून. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दल. तोपर्यंत काळजी घ्या, टाटा, बाय बाय.